नमस्कार, आपल्या घाटमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिरागनगर अशा भागात आलेलो आहोत। तिथे अण्णाभाऊ साठे इथे रहिवासी होते आणि ते राहत होते। त्यांच्या घराजवळ आलेलो आहोत आणि तिथे सरकार आता अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक बांधते आणि स्मारकामुळे काही लोकांना विस्थापित केले जाते। तर त्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊया। काय सांगाल आपल्या इथे अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होते याबद्दल इथे रहिवाशांना विस्थापित केलं जाते? सगळ्यात पहिली मोठी गोष्ट म्हणजे आदरणीय सरकारने जो काही निर्णय घेतलाय अण्णाभाऊ साठेंच्या कर्मभूमीमध्ये स्मारक बांधण्याचा, त्या स्मारकाला स्थानिक लोकांचा विरोध नाहीये. कारण की त्याच लोकांनी अण्णाभाऊ साठेंना घडवले आणि त्या लोकांची एकच मागणी आहे, तुम्ही तुमचं स्मारक बांधा आणि स्मारकाची जागी आमची जी कर्मभूमी आहे त्याच कर्मभूमीमध्ये आमचा विस्तार करा. त्या विस्तारासाठी हा आमचा लढा आहे. कुठल्या पक्षाविरोधात किंवा राजकीय भूमिका विरोधात आमचा विरोध नाही. आम्हाला आमचं घर द्या आणि वोट घ्या, हा नारा आहे आमचा. आम्ही इथून कुठेही स्थलांतर होणार नाही. आमचं स्थलांतर घाटकोपर, चिरागनगर कर्मभूमीतच होणार अण्णाभाऊंच्या. तुम्ही आमदारांना, खासदारांना असं काय पत्र लिहिलं होतं का? माननीय खासदारांना पत्र दिले, आमदारांना पत्र दिले. आत्ता त्यांना जाग आली, आत्ता त्यांना जाग आली 6 महिन्यानंतर. आणि त्यात आम्हाला इलेक्शन आल्यावरती गाजर तर नाही ना नक्की, मग तुम्हाला नंतर अहो हे गाजर जे आम्हाला दाखवणार तेच गाजर आम्ही त्यांच्याच सारणार. मग ही जनता आहे, जनता जनार्दन असते. कुठल्याही भूलथापाला आम्ही बळी न पडता. अहो कोण नगरसेवक कोण आम्ही त्याला ओळखत नाही. ज्यांनी आमची घरं विकली त्या नगरसेवकाला आम्ही ओळखत नाही. आम्ही ओळखतो आमच्या स्थानिक जनतेला आणि आमची जनता आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर असणार. जो प्रतिनिधी आमच्या बरोबर असणार, नाही तर तो प्रतिनिधी पण दिसणार नाही निवडून आलेला, जर आमच्या विरोधात गेला तर. बरोबर आहे का? आणि आमची तुम्हाला आता आमची दिशाभूल कोणी करू शकत नाही. आम्ही जागृत झालोय, आम्ही अंगठे बहादूर नाहीये. भले आम्ही अंगठे निवड देत असलो तरी अंगठे बहादूर नाहीये. आमचं घर नंतर वोट. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपण बघतोयच गेले वर्षभर हे सगळं चाललेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रशिक्षण संस्था चिरागनगर या गोंडस नावाखाली चिरागनगर जो इथून उठवायचा प्रयत्न चाललेला आहे. प्रथम ते कोण करतंय, का करतंय, त्या सगळे नावं न घेता माझं एवढंच मागणं आहे की SRA आणि ज्यांना कोणाला जास्त इंटरेस्ट आहे तर नाव घेऊन कोणाला मला दुखवायचं नाही किंवा सांगायचं नाही. शेवटी आमचं घर आहे, आम्हाला ताजमहल पेक्षा आमचं घर आम्हाला प्यार आहे. आम्ही पहिलं म्हणत होतो स्मारक आणि नंतर घर. आमची मागणी आहे पहिलं आमचं घर आणि स्मारक. आज हे जे चाललंय ना, आपण हे खूप मोठी शक्ती आज इथे आहे. SRA चुकीच्या पद्धतीनं येऊन फक्त SRA पूर्ण मुंबईचं मला नाही पडलेलं, पण पूर्ण चिरागनगर ताब्यात घेऊन अण्णाभाऊ साठे स्मारक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली चिरागनगर ताब्यात घेऊन इथल्या लोकांना कुठेतरी दुसरीकडे नेऊन टाकायचं आहे. तर आमची फक्त मायबाप सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे, SRA कडे आमची हीच मागणी आहे. स्मारकही बनवा. आजपर्यंत जेवढे इंटरव्ह्यू झाले, पेपरामध्ये आलंय, आपण ते उचलून बघू शकता. इथल्या जमलेल्या एकाही लोकांनी या स्मारकाला विरोध केलेला नाही. अण्णाभाऊ साठे इथे राहत होते हे आमचं भाग्य समजतो आणि त्यांच्या छत्राखाली छायाखाली राहायला आम्हाला आवडेल. तर अण्णाभाऊनही अपेक्षित नसेल हे स्मारक होणार, कारण इथल्या स्थानिक लोकांच्या जीवनावर अण्णाभाऊ साठे यांनी चिरागनगरची भूत लिहिलंय. त्यांना वाटलं की भविष्यात माझ्या लोकांबरोबर काहीतरी होईल, म्हणूनच मला वाटतंय की अण्णाभाऊ साठे यांनी चिरागनगरची भूत लिहिले. 70 80 वर्ष झाली. माझी 4थी पिढी आहे, प्रत्येकाची 4थी पिढी इथे जमलेल्या सगळ्यांची. तर आम्ही इथून कुठेही जाणार नाही. मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की SRAच्या माध्यमातून आम्हाला कुठलेही प्रेशर आणू नका. आम्ही कुठल्या बोलता पण नाही. इलेक्शन आहे, माहित आहे, लोक येणार, हात जोडणार, जाणार. कालही लोकांमध्ये इथे रोष होता, आपल्याला बघितलं, आपण फेसबुकच्या माध्यमातून बघितलेलं आहे. माझे इथे उभं राहिलेले तमाम सगळ्या लोक, म्हणजे जे पण उभे राहिलेले आहेत निवडणुकीला, जो आमच्यासाठी लढा देईल, जो आमच्यासाठी रस्त्यावर उतरेल, तो नगरसेवक आमचा असेल आणि आम्ही त्याला पूर्ण ताकदीनं त्याला सहकार्य करू. फक्त SRAचं काल मिड्डेवाले आले होते. मिड्डेवाल्यांनी आमचं बाईट घेतल्या किंवा पेपरमध्ये त्यांनी लिहिलं की बाबा या लोकांवर अन्याय होतो. लगेच आज SRAनं प्रेस नोट घेऊन सांगितलं
की आम्ही तिथल्या लोकांना विश्वासात घेतोय. साहेब 10 लोक गेलीत म्हणजे 250-300 लोक गेलेले नाहीत. हा 920 लोकांचा प्रॉब्लेम आहे. आज फेज 1 मध्ये आम्ही आहे. चिराग नगरचा जो मेन एंट्रन्स आहे ते फेज 1-2 मध्ये वाले पण आमच्या बरोबर आहेत. आणि विरोध फक्त इथंच 920 परिवार, आणि 920 परिवार म्हणजे 4,500-5,000 मतदान. मी मतदान म्हणणार नाही, आम्हाला कोणाला वेटीस धरायचं नाही. मतदान आहे, लोकशाहीच्या मार्गाने त्या प्रक्रिया होत राहणार आहेत. आम्हाला मायबाप सरकारला एवढंच म्हणायचं की एसआरए जे खोटं बोलती की आम्ही यांना विश्वासात घेतलंय, सांगितलंय, फक्त एसआरए वाल्यांनी येऊन इथं नोटिसा लावायच्या आणि आम्हाला बेघर करायचं काम केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जे एसआरए वाल्यांनी ज्या आतापर्यंत पात्र झालेले आहेत आणि त्यांना शिफ्टिंग दिलेलं आहे ते पहिलं त्यांनी रद्द करावं आणि त्यांनी येऊन आम्हाला सांगावं. सांगायला नाही, आम्हाला लिखित द्यावं की स्मारकही इथेच होईल आणि घरही इथेच होईल, तरच हा लढा थांबेल. अन्यथा लढा येणाऱ्या दिवसात खूप तीव्र होणार आहे. ते आम्ही कसं होणार आहे ते सांगणार नाही. पुनर्विकासाला आमचा विरोध आहे, पीएपी ला आमचा विरोध आहे. आपलं स्मारक होते तुमच्या इथे, सगळ्यापेक्षा पहिला मी हे सांगू इच्छिते की हे प्रायव्हेट लँड आहे. 2022 पर्यंत लोकांनी इथे सगळ्यांना भाडा भरलेला आहे लँडलॉर्डला. अगर लँडलॉर्ड याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, माझा रिक्वेस्ट हे आहे की सरकारला सगळ्या ऑथॉरिटीज सोबत त्या लँडलॉर्डला पण पुढे घेऊन या आणि ह्या सगळ्या टेनंटच्या समोर आम्हाला जे क्लिअर आहे ते मॅटर व्हायला पाहिजे. एसआरएनी जे आम्हाला जे पीएपी मध्ये डिक्लेअर केलेलं आहे किंवा त्यांच्या स्कीम मध्ये डिक्लेअर केलेलं आहे ते पण चुकीचं आहे. इकडच्या लोकल माणसांनी, आय थिंक जे एक्स कॉर्पोरेटर म्हणतात, त्यांनी इकडच्या 5 लोकांना घेऊन जाऊन इलिगली त्यांचे सहाय्य घेऊन हे डिक्लेअर केलेलं आहे, जे आम्हाला कोणाला माहिती नव्हतं. आणि आम्हाला असं वाटलं की हे लोक खरोखर कॅज्युअली सेन्सस घेतात लोकांचं, म्हणून सगळ्यांनी अलाव केलं. आणि अगर माहिती पडलं असतं कोणी अलाव नाही केलं असतं काय बायोमेट्रिक करायला. पण शेवटी हे लोकांना असं वाटलं की आता हे लोक आम्हाला विकायला लागल्यात आणि असं एसआरए वाल्याला आम्हाला ट्रीट करतात की आम्ही त्यांच्या दारावर भीक मागायला आल्यात. आम्हाला असं बोलतात ते लोक, यांना बाहेर काढा, यांना इथून आम्ही बुलडोजर चढवणार, घरं ह्यांची खाली करायला लावणार, आम्हाला नुसतं घर तोडायचं काम आहे, तसे एसआरए बोलतात. पण इकडे जे एका घरामध्ये अगर 2-2, 3-3 फॅमिली राहतात ते लोक जाणार कुठे? आणि सगळे लेडीज मोस्टली इथे सिनियर सिटीजन्स आहे. कोणाचे अगर एखादं सून वगैरे आहे ते वेगळ्या गोष्ट आहे, पण घरात राहणारे मोस्टली सगळे लोक सिनियर सिटीजन आहेत आणि सगळे वयस्कर आणि बिमार आहेत. ते अशा परिस्थितीमध्ये इथून लोक कुठे जाणार नाही. आणि आम्ही हे जे लढाई चालू केलेली आहे ती नक्की आम्हाला सक्सेस भेटेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहे. आणि अगर आम्ही सीएम ला आमचं घर, आमचं घर. हे बघा, स्टार्टिंग मध्ये आम्हाला हे लोकांनी एंटरटेन नाही केलं तर आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यावर जेव्हा त्यांनी रिट पिटिशन टाकलं होतं आम्ही, त्याची फर्स्ट कॉपी गेली होती चीफ मिनिस्टरच्या ऑफिसला, नंतर गेली एसआरएच्या ऑफिसला, नंतर जे लोकल माणसं आहेत त्यांना गेलेली आहे. नंतर कोर्टाची ऑर्डर पण आली आहे सीईओला आणि सीईओ मला की तिकडच्या लोकल माणसांचे काय विचार आहेत त्यांना बसून त्यांच्याशी बोला म्हणून. पण आम्हाला आजपर्यंत सीएमओच्या ऑफिस मधून काही रिप्लाय आले नाही. लोकांनी एक्स्ट्रा पण आपल्या तर्फेने पण सीएमओला लेटर टाकल्यात, ईमेल्स टाकल्यात, पण आम्हाला सीएमओच्या ऑफिस मधून कुठलीही रिप्लाय आली नाहीये. आणि एसआरएच्या ऑफिस मधून आम्हाला एकच मीटिंग घेतली, पण त्याची सुद्धा आम्हाला रिप्लाय नेगेटिव्ह दिलेली आहेत आणि आमच्या पॉइंट वरती कुठली रिप्लाय दिलेली नाहीये. त्याचं आम्हाला खूप दुःख आहे. आणि आम्हाला या तर्फेने त्या लोकांना नाकारलंय. गव्हर्नमेंटने आम्हाला कधी एंटरटेन नाही केलंय का? आमची का चूक आहे? डेमोक्रेसी हाही नाही का? आमची वोटिंग घ्यायची कशाला? मग वोटिंगच बंद करा. आम्ही अजिबात एग्री होणार नाही. वोटिंग आम्हाला काय नाही सांगाल? आपल्या इथं द्यायचं. आता इलेक्शन पण आहेत आणि आपल्या इथं आता विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. विस्थापित आम्हाला एकच म्हणणं आहे, आम्ही वोट देणार, पण आमची काही हे करत नाही आणि वोट घेतात. आम्हाला बोलतात आम्ही तुमच्या दारात वोट मागायला येत नाहीत. ते स्वतः नाही येत, दुसऱ्या माणसाने तर पाठवतात ना वोट घ्यायला. कशाला येतात आमच्या दारात? आम्ही इथे निवडून कशाला देतो? आमच्यासाठी निवडून देतो ना. आमचंच काही काम करत नाही, मग आम्हाला काही गरज आहे त्यांना निवडून द्यायची? आम्हाला निवडून द्यायची गरजच कशाला आहे? कारण की ते आमचं काहीच काम करत नाही. एवढं आता वर्ष पूर्ण झालं तरी आम्हाला नुसते इथून तिथून नाचवतायत. आज आले, उद्या आले, कधी पण येतात आणि कधी पण नोटीस चिपकून जातात आणि आम्हाला बोलतात आता हे करा ते करा. ते माणसं कामाला जाणारी माणसांचे खाडवतात, ते काय पगार भरून देणार आहे आम्हाला? नाही ना. मग आम्ही म्हणूनच एकच वोट, आम्हाला वोट देणार नाही. आणि इथे यायचं तर आमचं काम करायचं, नाही तर आमच्याकडे यायचंच नाही.